बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईमधून बातमी आहे। मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणपती आगमनावेळी दुर्घटना घडलेली आहे। मूर्ती खाली दबून 2 जण जखमी झालेत, एकाचा मृत्यू झालेला आहे। तिघांवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। 22 फूट उंच मूर्ती खाली दबल्यामुळे तिघे जण जखमी झालेत, यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणपती आगमनाची मिरवणूक सुरू होती आणि यावेळेस ही दुर्घटना घडलेली आहे। मूर्ती खाली दबल्यामुळे 2 जण जखमी झालेत आणि एकाचा मृत्यू झालेला आहे। तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 22 फूट उंच मूर्ती खाली दबल्यामुळे तिघ जण जखमी झालेले आहेत, एकाचा मृत्यू झालेला आहे। भुलेश्वर मधली ही घटना आहे। गणपती आगमनाच्या वेळी ही दुर्घटना घडलेली आहे। गणेशोत्सवाच्या आधी सभा मंडपामध्ये मूर्ती आणण्याची एक परंपरा असते आणि भुलेश्वरमध्ये त्याच पद्धतीनं एका मंडळाची मूर्ती आणली जात होती, जी 22 फूट उंच होती आणि या मूर्तीखाली दबून एकाचा मृत्यूही झालेला आहे। ऋतिक गणकवार या घटनेसंदर्भातली माहिती देतात। ऋतिक, नेमकं काय घडलं या ठिकाणी? जखमींची प्रकृती कशी आहे? नक्कीच आपण बघतोय की भुलेश्वर परिसरामध्ये भुलेश्वरचा राजा जो आहे त्याचा आगमन सोहळा जो आहे तो जोरदार सुरू होता। यावेळी मोठी लोकांची गर्दीही होती, मात्र अचानकपणे या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे। अतिशय गंभीर आणि दुर्दैवी दुर्घटना आहे, कारण की ही दुर्घटना अशी घडली की या मूर्तीखाली दबून एकाचा मृत्यू झालेला आहे आणि 3 जण जखमी झालेले आहेत। खरं तर ज्यावेळेस मूर्तीखाली अनेक लोक जे आहेत ते दबलेले होते, पोलिसांनी तात्काळ त्यांना यशस्वीपणे बाहेर काढलं, मात्र 3 जणांना मोठ्या प्रमाणात मार लागलेला होता आणि त्यातलाच एका जणाचा यामध्ये आता मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय। आता 3 जण जे आहेत ते रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र जवळपास 22 फुटांची ही मूर्ती होती। भुलेश्वरचा राजा म्हणून हा मानाचा गणपती आहे मुंबईतला आणि याचाच आगमन सोहळ्यावेळी ही अतिशय दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र आता हळहळ व्यक्त केली जाते। ऋतिक, खरं तर भुलेश्वर हा जो भाग आहे या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते, मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी असतात। अशा ठिकाणी 22 फूट उंचीची मूर्ती आणताना सुरक्षेची काळजी घेतली गेली होती का? नक्कीच आपण बघतोय की ज्यावेळेस आगमन सोहळा सुरू होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त होता, योग्य ती तयारी देखील करण्यात आलेली होती। मात्र ज्या वाहनामधून ही मूर्ती जी आहे ती आणण्यात येत होती त्या वाहनावरती मूर्ती जी आहे ती व्यवस्थितपणे बसवली गेली नाही। तिचे काही नटबोल्ट जे आहेत ते ढिले झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सध्या प्राथमिक तपासातून समोर आलेला आहे। आणि एकंदरीतच आपण बघतोय की काही तासांपूर्वीच जवळपास 22 फुटांची मूर्ती आहे भुलेश्वर परिसरामध्येच भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, तो मंडळ ह्या मूर्तीची स्थापना करत असतो। नामांकित मंडळ आहे। एकंदरीत आपण बघतोय की मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होते। बघ्यांची गर्दीही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होती। दाटीवाटीचा परिसर जरी असला तरी योग्य रीतीनं मूर्ती जी आहे ती काढण्यात येत होती, मात्र आपण बघितलं तर फिटिंगच ही जी आहे ती व्यवस्थित नसल्याचं एकंदरीत निदर्शनात येत असल्याचं दिसून येत आहे। आता पोलीस जो आहे तो या प्रकरणाचा तपास करतायत, मात्र या घटनेमध्ये आतापर्यंत 1 जणांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळते। तिघांवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत। निश्चित ऋतिक, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणपती आगमनाच्या वेळी दुर्घटना घडलेली आहे। 2 जण जखमी झालेले आहेत, एकाचा मृत्यू झालेला आहे। सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत।